तुम्ही काढूया देवाचं वचन, तिथला पुस्तक आणि दुसऱ्या अध्यायाच्या 14 वचनामध्ये पाहणार आहोत. दुसरा अध्याय आणि 14 वचन. परमपवित्र देवाकडे आपलं मन वळत असताना संत पौलुस देखील एक महत्वाच्या गोष्टीकडे तिथाचं मन वळीत आहे. आणि आज देखील प्रभू आमचं मन एका विशिष्ट शब्दाकडे वळीत आहे. ह्या तिथाच्या पुस्तकामध्ये की या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायाच्या 14 वचनामध्ये एक महत्वाच्या गोष्टीकडे आम्ही लक्ष देणार आहोत. आणि हे वचन वाचत असताना मी एक सुंदरशी गोड सांगून आम्ही ह्या वचनाच्या पुढे जाणार आहोत. म्हणून हे 14 वचन वाचत असताना मी 14 वचन, त्याने स्वतःला आपल्या करता दिले ह्यासाठी की त्यांनी खंडणी भरून आपल्याला सर्व स्वराचारापासून मुक्त करावे आणि चांगल्या कामात तत्पर असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. संत पौलुस तिथला ह्या गोष्टी सांगत असताना एका महत्वाच्या शब्दाकडे तो मन वळीत आहे. स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. विषयाकडे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी गोष्ट मी सांगतो. एका पालकाच्या सुनानं आपल्या स्वतःच्या पुत्राला, स्वतःच्या नवऱ्याला एक प्रश्न केला. एक पाळक, त्याची सून, ती स्वतःच्या नवऱ्याला प्रश्न करते, तुम्ही शास्त्र वाचत नाही, प्रार्थना करीत नाही, चर्चला जात नाही, याचं कारण काय नाही? त्या नवऱ्याने उत्तर दिलं तिला, मी पाळकाचा मुलगा आहे, मला ह्याची गरज नाही, मला चर्चला जायची गरज नाही, मला शास्त्र वाचायची गरज नाही, मला प्रार्थना करायची गरज नाही, कारण मी पाळकाचा मुलगा आहे. हे उत्तर ऐकल्यानंतर ती सुनबाई किंवा त्याची पत्नी शांत राहिली आणि काही बोलली नाही. परंतु संध्याकाळच्या वेळेस तिनं सुंदरसे माशा केल्या आणि प्रथम आपल्या नवऱ्याला वाढले आणि नवऱ्याने एक घास तोंडामध्ये घातल्यानंतर त्याला त्या माशातला काहीतरी घाण तोंडामध्ये गेली आणि त्यांनी लगेच प्रश्न केला आपल्या बायकोला, म्हणे आज तू माशा व्यवस्थित धुतल्या नाही म्हणे, कारण घाण आली म्हणे ताटामध्ये. तेव्हा तिनं त्या प्रश्नाचं उत्तर हे दिलं आपल्या नवऱ्याला, माशा नेहमी पाण्यात असतात, त्यांना धुण्याची गरज नसते म्हणे. तो चिडला आणि म्हटला, हे काय बोलतेस म्हणे तू, असं बोलत तो शोभत नाही. मग तिनं उत्तर दिलं की तुम्हाला बी शोभत नाही की तुम्ही जरी पाळकाचे पुत्र आहात, मुलगा आहात, पण तुम्हाला प्रार्थना करण्याची, शास्त्र वाचायची, चर्चला जायची गरज आहे. जरी पाण्यामध्ये हे माशा राहतात कंटिन्यू 12 महिने, तरी त्यांना धुण्याची गरज आहे. तर तुम्हाला आज देवाच्या वचनाप्रमाणे देखील धुण्याची गरज आहे. प्रियांनो, संत पौलुस ह्या ठिकाणी तिथाच्या पत्राद्वारे मला तुम्हाला त्या गोष्टी सांगत असतो. जरी माझं तुमचं तारण झालेलं आहे आणि आम्ही विश्वासणारे आहोत, तरी माझ्या तुमच्या जीवनामध्ये शुद्धता ही फार मोलाची आहे. परमेश्वराच्या मनासारखं जीवन जगणारे हे लोक, ज्याप्रमाणे तिथला संत पौलुस सांगतो त्याप्रमाणे. आणि म्हणून ह्या 14 वचनामध्ये आम्ही थोडस लक्ष देऊया की आमचं आत्मिक चारित्र्य परमेश्वराच्या दृष्टिकोनातून कसं आहे. हे चारित्र्य कोणाला आम्ही दाखवू शकत नाही आणि दाखवण्याचा बी प्रयत्न केला तरी देखील देवासमोर आणि मंडळीसमोर आणि देवाच्या दूतासमोर आम्ही ढोंगी समजू. परंतु हे आत्मिक चारित्र्य माझ्या तुमच्या जीवनासाठी शुद्धता ही फार मोलाची आहे. आणि म्हणून संत पौलुस या 14 वचनामध्ये बोलत असताना तो म्हणतो, वचन 14 मध्ये, त्याने म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःला आपल्या करता दिली ह्यासाठी की त्याने खंडणी भरून आपल्या सर्व स्वराचारापासून मुक्त करावे. स्वराचार हे देवाचे विरुद्ध पाप आहे.
स्वराचार म्हणजे काय? की मनासारखं जीवन जगणं आणि देवाचा अपमान करणं असं आहे. आणि त्या स्वराचारापासून परमेश्वराने आम्हाला मुक्त केलं आहे. ही एक महत्वाची गोष्ट सांगत असताना तो म्हणतो आणखी पुढं, चांगल्या कामात तत्पर असावे, असे आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताने देवाने मला तुम्हाला शुद्ध केलं आहे. आणि ही शुद्धता माझ्या तुमच्या जीवनासाठी फार मोलाची आहे. आणि शुद्ध करून ठेवावे असं म्हटलेलं आहे. प्रभूची सेवा करण्यासाठी आम्हाला संपत्तीची गरज नाही, चांगल्या वाहनाची गरज नाही, चांगल्या शब्दाचा ज्ञानाची गरज नाही. तर परमेश्वर सेवा करण्यासाठी आम्हाला देवाच्या शुद्धतेची फार गरज आहे. जे शुद्ध पात्र आहे, जे शुद्ध भांड आहे, त्याचा परमेश्वर नेहमी वापर करत असतो. पाकाच्या मुलांनी आपल्या बायकोला जो प्रश्नाचं उत्तर दिलं ते योग्य नव्हतं. आज देखील त्या पाकाच्या मुलासारखे कितीतरी विश्वासाने जीवन जगत आहे. फार कठीण प्रसंग आहे तो त्याच्या जीवनात मी पाहतो. स्वतःला विश्वासाने म्हणून घेणारे हे जे लोक आहेत, आमचं तारण झालं आहे परंतु स्वराचारासकट जीवन आहे. आमचं तारण झालं आहे परंतु कोणत्याही प्रकारचं चांगलं काम जीवनात दिसत नाही. आणि जीवनाकडे पाहिलं तर त्यांच्या प्रार्थनेमध्ये, त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची शुद्धता देखील पाहायला मिळत नाही. आणि हे कठीण प्रसंगातून जाणारे हे जे लोक आहेत, जेव्हा त्यांना आम्ही काहीतरी बोध करतो, सांगतो, तेव्हा त्यांना त्या गोष्टीचा फार राग येतो. परमेश्वराच्या वचनाकडे जात असताना बरेच लोक म्हणतात प्रीती प्रेम, प्रीती प्रेम, प्रीती प्रेम. परंतु प्रीती प्रेम येते कशी जीवनामध्ये, हे देखील आज आम्ही पाहणार आहोत. परंतु चांगलं कामासाठी तत्पर असणारे हे जे लोक, जे देवाचे आहेत, जे परमेश्वराने स्वतःसाठी शुद्ध करून ठेवले आहेत, ज्यांचं चारित्र्य, आत्मिक चारित्र्य आणि ज्यांचा सत्सकीय बुद्धी ही शुद्ध आणि पवित्र आहे, त्या लोकांकडे संत पौलोस माझं तुमचं मन वळत असताना माझ्याही तुमच्या जीवनामध्ये हे काम जे आहे, जे उत्तम आणि चांगलं ग्रहणीय आहे, शुद्धता ही परमेश्वरापासून मला तुम्हाला प्राप्त होत असते. आणि म्हणून आणखी एक वचन बघूया आपण, 1 तिमोथी याचा पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायाचं 1 तिमोथी पहिला अध्याय आणि पहिल्या अध्यायाचं 5 आणि 6 वचनाकडे आम्ही लक्ष देऊया. पौलाचे तिमोथीला पहिले पत्र पहिला अध्याय आणि 5 आणि 6 वचन, टाकला अंतःकरणात चांगल्या विवेक भावात पट विश्वासात उद्भवणारी प्रीती व्यक्त व्हावी. शुद्धता माझ्या तुमच्या जीवनामध्ये शुद्धता फार मोलाची आहे. पण कुठं? एक आहे अंतःकरणात, 2 आहे चांगल्या विवेक भावामध्ये आणि 3री आहे निष्कपट विश्वासामध्ये. आज त्या 3 गोष्टी माझ्या तुमच्या जीवनामध्ये कशा आहेत याला महत्व आहे. पहिला आहे शुद्ध अंतःकरण, दुसरं आहे चांगला विवेक भाव आणि 3रं आहे निष्कपट विश्वास. जर ह्या गोष्टी असतील शुद्धतामध्ये तर पुढचं प्रतिफळ आम्हाला पाहायला मिळतंय की ह्या 3 गोष्टीद्वारे उद्भवणारी प्रीती व्यक्त होते. जर अंतःकरणामध्ये शुद्धता नाही, विवेकभावामध्ये शुद्धता नाही आणि निष्कपट विश्वासामध्ये शुद्धता नाही, तर प्रियानो आम्हाला प्रीती करता येणार नाही. त्या प्रीतीचं अंकुर देखील जीवनामध्ये उभरणार नाही. आज ह्या प्रीतीबद्दल बरेच लोक मोठ्या मोठ्या गोष्टी करतात, सांगतात, उपदेश करतात, परंतु त्यांच्या जीवनामध्ये देखील त्या प्रीती दिसत नाही. जरा कडूपणाचं भाषण असताना मी जरा माझ्या स्वतःच्या जीवनाकडे जेव्हा विचार करतो, जेव्हा मी माझ्या अंतःकरणाकडे विचार करतो, विवेकभावाकडे विचार करतो आणि विश्वासाकडे विचार करतो, त्यावेळेस ज्या प्रीतीची आम्ही अपेक्षा करतो इतरांकडून, तीच प्रीती आम्ही जर अगोदर केली तर फार मोलाची आहे. आज ह्या प्रीतीचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. विश्वासाचं प्रमाण कमी कमी होत चाललेलं आहे. जे अंतःकरणाची जवळकी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. जो विवेक भाव आहे त्यामध्ये थोडंफार
बिघड होत चाललेला आहे. त्याचं कारण एकच आहे, जीवनामध्ये शुद्धता नसल्यामुळे. जे गीत आम्ही गायलं, जे गीत आम्ही ऐकलं, त्या गीतामध्ये हा शब्द वारंवार येतो, देव वचनावरी मी टेकून राहतो विसरून. परमेश्वराचं वचनच मला तुम्हाला नेहमी नेहमी शुद्ध करतात. परंतु त्या शुद्धतेकडे आज कोणाचं लक्ष नाही. त्या शुद्धतेकडे आज कोणाचं, त्या वचनाकडे देखील आज कोणाचं लक्ष नाही. बस काहीतरी करायचं, दाखवायचं एवढंच महत्व आहे. आणि परंतु प्रियानो, संत पौलुस तिथला बोलत असताना, संत पौलुस तिमोथेला बोलत असताना, तो त्यांच्या वैयक्तिक चारित्र्याच्या पावित्र्य जीवनाकडे लक्ष देत असताना तो म्हणतो की माझ्या तुमच्या जीवनामध्ये जी प्रीती आहे ती कशी उत्पन्न होईल, माझं तुमचं जीवन देवासाठी शुद्धता कसं बनन, त्या तो महत्वाच्या गोष्टी तिथला आणि तिमोथेला सांग. आज मंडळीकडं, आज आमच्याकडं हे वचन आहे, परंतु त्याप्रमाणे घडणं किंवा घडीत राहणं की कितपर्यंत सोपं आहे, कितपर्यंत अवघड आहे मला नाही माहीत. परंतु एवढं माहीत आहे, परमेश्वर माझ्या तुमच्या जीवनाची सुधारणा करतो आणि जे त्याला पाहिजे आमच्या तुमच्या जीवनातून, माझ्या तुमच्या जीवनातून तो बोलत असतो. परमेश्वर हा रिपेरिंग करणारा आहे, परमेश्वर हा सुधारणा करणारा आहे, परमेश्वर हा स्वच्छ करणारा आहे. परंतु आज आम्ही त्याच्या हाती, परमेश्वराच्या हातामध्ये सोपून दिलं तर ह्या गोष्टी होऊ शकतात. परंतु ह्या 5 वचनाकडे एक शब्द आहे. पौलुस संत तिमोथेला म्हणतो ताकीद देण्याचा हेतू आहे. तो म्हणतो ह्यांना ताकीद दे, ताकीद दे की त्यांचं अंतःकरण, ताकीद दे त्यांचं सजग बुद्धी आणि त्यांचा विश्वास कसा आहे. आणि ह्या तिन्ही गोष्टीमध्ये म्हणजे अंतःकरणामध्ये, चांगल्या विवेकभावामध्ये आणि निष्कपट विश्वासामध्ये जर शुद्धता नाही तर तुम्ही एकमेकावर प्रीती करू शकत नाही. हे मी म्हणत नाही, असा हे देवाचं वचन आज इथं सांगत आहे. आणि म्हणून प्रियांनो, या गोष्टीकडे आम्ही विशेष करून लक्ष दिलं पाहिजे. प्रीती ही काही असं सहज निर्माण होत नाही. प्रीती ह्या तिन्ही गोष्टीतून निर्माण होत असते. शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून, निष्कपट विश्वासामध्ये, ज्या विश्वासामध्ये काही कपट नाही असा विश्वास. आणि ज्या विश्वासामध्ये कपट आहे तो फार भयानक. प्रियांनो, ह्या गोष्टी सोडून असं म्हटलेलं आहे वचन 6 मध्ये, हे सोडून कित्येक लोक व्यर्थ वटवटीकडे वळले आहेत. आणि सगळं सोडून तो म्हणतो, सगळं सोडलं, हे गोष्टी करायच्या, हे सगळं सोडून दिलं आणि व्यर्थ वटवटीकडे वळले आहे. परमेश्वराच्या मनासारखं असणारं अंतःकरण, परमेश्वराच्या मनासारखं असलेली विवेक बुद्धी आणि परमेश्वराच्या मनासारखं असलेला निष्कपट विश्वास, हे मला तुम्हाला देवाच्या द्वारेच मिळू शकतो. एक आणखी वचन वाचतो, आम्ही काढूया. योहान शुभवर्तमान 15वा अध्याय, योहान शुभवर्तमान 15वा अध्याय आणि त्याचं वचन 2 आणि 3. माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ आहे म्हणून तो त्या प्रत्येकाला साफसूफ करतो. प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना ह्या सांगत असताना द्राक्षवेलाबद्दल आणि फाट्याबद्दल, आणि तो म्हणतो माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा, तो म्हणजे माळी, तो म्हणजे स्वर्गीय पिता काढून टाकतो असं म्हटलेलं आहे. पुढं, आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावं म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करतो. हे साफसूफचं जीवन हे फार मोलाचं आहे. साफसूफ करणारं व्यक्तीला विचारायचं की तो कसा कठीणही साफसूफ करतो.
घरामध्ये काम करणारी बाईला जर प्रश्न केला, बाई भांडे स्वच्छ घासले का, तर तो म्हणतो, ती बाई म्हणते, साहेब तुम्ही पहा ना कसं घासले. घर स्वच्छ केलं का, तर ती म्हणेन, बाई सर तुम्ही पहा ना कसं केलं आहे. म्हणजे साफसूफ हे जे काम आहे एकदम चौथ्या म्हणजे खालच्या दर्जाचं काम. पण इथं परमेश्वर आम्हाला सांगतो की प्रभू आम्हाला बोलत आहे, साफसूफ करणारा माझा बाप आणि माळी आहे, मी नाही. आणि जेव्हा प्रभू किंवा हा माळी मला तुम्हाला साफसूफ करतो ना, तेव्हा फळदायी जीवन मिळतं. जो फाटा फळ देतो त्याला साफसूफ करायची तो समजतो, आणि जो फाटा फळ देत नाही त्याला काढून टाकायचा प्रयत्न करतो. प्रेम, प्रीती, आणि ही जी प्रीती जेव्हा मला बोलत आहे त्याच्या पाठीमागे जी शुद्धता आहे ती माझ्या तुमच्या जीवनासाठी फार महत्वाची आहे. जरी पाण्यामध्ये मासे 12 महिने राहतात, 12 तास राहतात, तरी देखील त्यांना धुण्याची गरज आहे. तर आम्ही देखील जे विश्वासणारे आहोत, जर रात्रंदिवस देवामध्ये राहतो, चांगली गोष्ट आहे, धन्यवाद प्रभूला. रात्रंदिवस प्रार्थना करतो, धन्यवाद प्रभूला. परंतु जर आम्हाला प्रभू धुत नाही तर आमची सेवा काय असणार? प्रभू जर आम्हाला साफसूफ करीत नाही तर कसं होणार? ही शुद्धता माझ्या तुमच्या जीवनासाठी फार मोलाची. कारण ह्या शुद्धतेद्वारे मिळणारं जे प्रतिफळ आहे आणि जे फळ आहे ते टिकवून राहणार असं आहे. आणि देवाचं वचन माझ्या तुमच्या जीवनाला शुद्ध करतात. तिसरं वचन, योहान 15 अध्याय 3रं वचन, जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच. देवाचं वचन आज मला तुम्हाला शुद्ध करीत आहे. वचनाद्वारे शुद्धता आणि वचनाद्वारे मिळणारा प्रतिफळ, ह्या 3ऱ्या वचनामध्ये प्रभू आम्हाला सांगत आहोत. जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे तुम्ही आता शुद्ध झालाच आहात. जर हा 15वा अध्याय पूर्ण जर वाचला तर प्रभू अनेक गोष्टीबद्दल सांगत आहे. हळूहळू प्रभू प्रीतीबद्दल बोलत आहे, हळूहळू प्रभू आज्ञाबद्दल बोलत आहे. जसे मी तुमच्यावर प्रीती केली आहे तसं तुम्ही माझ्यावर प्रीती करा. मी माझ्या पित्याच्या प्रीती आज्ञा पाळून माझ्या प्रीती राहतो तर तुम्ही देखील. बऱ्याच काय गोष्टी प्रभू हळूहळू पुढे सांगते आहेत. म्हणून शुद्धता हे माझ्या तुमच्या जीवनासाठी फळ देणारा असं आहे. प्रीती ही सहज माझ्या तुमच्या जीवनातून निर्माण होत नाही. प्रीतीसाठी शुद्ध अंतःकरण, प्रीतीसाठी चांगला विवेकभाव आणि प्रीतीसाठी निष्कपट विश्वासाची गरज आहे. संत पौलुस तीमोथेला. आणि त्याद्वारेच ही प्रीती उद्भवू शकते, नाही तर नाही होणार. शुद्धता, पवित्र जीवन हे देवाचं जीवन आहे. आणि ही शुद्धता, हे पवित्र जीवन आमच्या जीवनामध्ये सदैव असावा ही देवाची देखील आमच्या बाबतीत परमपवित्र इच्छा आहे की माझे लोक माझ्यासाठी मी शुद्ध केलेले आहेत ते नेहमी शुद्धतेमध्ये असावा ही देवाची इच्छा आहे. तरच आम्हाला देवाची सेवा चांगल्या रीतीने विपुलतेने करता येईल. शुद्धता, पवित्रता माझ्या तुमच्या जीवनासाठी कशी काय आहे? एक वचन आपण वाचूया, माझ्यासोबत काढा. शेवटचं वचन वाचून समाप्त करतो. 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचन. 1 पेत्र 1 अध्याय 18 आणि 19 वचन. कारण वाडवडिलांच्या परंपरेने चालत आलेल्या तुमच्या निरर्थक वागणुकीपासून सोने व रुपे अशा नाशवंत वस्तू नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोकरा असा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही मुक्त झाला आहात. ह्या ठिकाणी 2 प्रकारचे आम्ही गोष्ट पाहतो. एक आहे रूढी परंपरा आणि दुसरं आहे निष्कपट निर्दोष कोकरा. आता ह्या ठिकाणी 2 गोष्टी आहेत, पण ह्या 2 गोष्टीपैकी आज प्रत्येक व्यक्ती रूढी आणि परंपरेला धरून जीवन जगत आहे.
ज्यामध्ये देवाची काहीही इच्छा नाहीये किंवा शुद्धता नाही. परंतु त्या 19 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, निष्कलंक व निर्दोष असा कोकरा, अशा जो ख्रिस्त त्याच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही विकत घेतले आहे, मुक्त झाला आहात. कधी कधी आम्ही हे विसरतो, हे शब्द विसरतो, की ह्या गोष्टी विसरतो की आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने विकत घेतलेले आहोत, आम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने मुक्त झाला आहोत. कधी कधी ह्या गोष्टीचा विसर पडतो आम्हाला, आणि म्हणून जीवनामध्ये काही गोष्टी निर्माण होतात. परंतु प्रियांनो, आम्ही स्वतःचे नाहीत, आम्ही देवाचे आहोत. आणि ह्या ठिकाणी शब्द दिल्याप्रमाणे 18 वचनामध्ये वाडवडिलाचे देखील नाही आहे, ना परंपरेचे आहात, ना सोन्या रुपयाचे देखील नाही आहे. आम्ही आहोत ख्रिस्ताचे, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने मला तुम्हाला त्याच्या रक्ताने मुक्त केलं आहे, मुक्त केलं आहे. स्वराचार, त्या स्वराचारापासून मुक्त केलं आहे. इथून पुढे कोणताही विश्वासणारा मनासारखं जीवन जगू शकत नाही. इथून पुढे कोणताही विश्वासणारा मनासारखी सेवा करू शकत नाही. इथून पुढे कोणताही विश्वासणारा मनासारखं आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. संदेश सांगायच्या अगोदर ज्यावेळेस आमच्या जाणण्यामध्ये देवाचे दास प्रभू भाऊदास तडकी अंकल यायचे, वचनाच्या द्वारे ते आम्हाला असे शुद्ध करायचे, हसून खेळून. जेव्हा जेव्हा ते पुलपटू यायचे तेव्हा ते आमच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं हास्य निर्माण व्हायचं, की आता हे प्रभूचे दास जे आहेत भाऊदास तडकी अंकल आम्हाला काहीतरी उत्तम वचनातून मार्गदर्शन करणार. जेव्हा ते पुलपटू यायचे तेव्हा तेव्हा सगळे मंडळीतले समोर बसणारे जे लाखो लोक जे असायचे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलून जायचे. प्रियांनो, मी काय सांगतो ह्या गोष्टी माहितीये का? एक प्रकारच्या बंधनातून मुक्त करणारं ते वचन होतं, एक प्रकारच्या आळसपणातून मुक्त करणारे त्यांच्या मुखातून निघणारं ते वचन होतं. आणि जो आनंद त्या वचनातून आम्हाला मिळायचा, तो आनंद आम्ही इतका लुटायचो त्याचं हद नाही. आमचं पोट हसू हसू जायचं, आणि आम्हाला एक बोध व्हायचा, देवाचं वचन हे आनंद देणारं आहे, देवाचं वचन हे शुद्ध करणारं आहे, देवाचं वचन हे प्रेमाने भरलेलं आहे. आम्ही कधी विसरणार नाही अंकलला. आमच्या जीवनामध्ये सदैव ते आहेत, आणि प्रत्येक संदेशातून मी ज्या बाहेर जातो तेव्हा त्यांचे नेहमी उदाहरण मी लोकांपुढे सांगत असतो. प्रियांनो, संत पावलोस तिथेला सांगतो, संत पावलोस तिमथेला सांगतो, संत पावलोस अनेक गोष्टी तिमथेला सांगत असतो. आज देखील परमेश्वर मला तुम्हाला या गोष्टी त्याच्या दासाद्वारे, त्याच्या वचनाद्वारे नेहमी बोलत असतो. कमीपणा दाखविणं किंवा कमतर दाखविणं हे आमचं कमीपणा नाहीये, तर आम्हाला तो पूर्ण करणारा असतो. आमचा विश्वास पूर्ण करणारा असतो, आमची ससकीय बुद्धी शुद्ध करणारा असतो, आमच्या अंतकरणामध्ये तो बोट ठेवतो, आणि देवाच्या मनासारखं कसं असावा हे देखील प्रगट करतो. ह्या ठिकाणी पेत्र ते दाखवत आहे. तो म्हणतो, तुम्ही कोणाचे आहात, तुम्हाला कोणी मुक्त केलं आहे, तुम्ही सोन्या रुपयाचे नाहीत, तुम्ही त्या वडिलांचे नाहीत, परंपरेने आलेल्या रूढीनुसार तुमचं जीवन नाही, तर तुम्हाला ख्रिस्ताने विकत केलं आहे, तुम्हाला ख्रिस्ताच्या रक्ताने मुक्त केलेलं असं आहे. म्हणून ही जी शुद्धता आहे ही माझ्या तुमच्या जीवनासाठी, आत्मिक जीवनासाठी, मंडळीसाठी, येणाऱ्या सेवेसाठी किती उपयुक्त आहे. आणि हे देवाचं पात्र आहे, हे नेहमी देवाच्या हातामध्ये असतं. आणि म्हणून हे जे वचन वाचत असताना एक त्या ठिकाणी शब्द आहे, त्याच्या मूल्यवान रक्ताने, ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने तुम्ही शुद्ध करून ठेवले आहात. ख्रिस्ताच्या मूल्यवान रक्ताने तुमचं अंतःकरण शुद्ध आहे, तुमचं ससकीय बुद्धी शुद्ध आहे, तुमच्या विश्वासामध्ये कोणत्याही प्रकारचं कपट नाही.